शौचालय नाहीये, पार्किंग नाहीये. अशा 2-3 गोष्टी त्यांनी केल्यानंतर म्हणजे आपल्याला सर्वांना मी आज माहिती देतो. तुम्ही गेल्या मीटिंग मध्ये जसं पहिल्यांदा जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष आणि पालकमंत्री म्हणून संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आली, त्याच दृष्टीने याला क वर्ग दर्जा आपण घोषणा केली. आता क वर्ग दर्जा दिल्यानंतर 1 कोटी रुपयापर्यंत खर्च नियमाप्रमाणे, सरकारच्या धोरणाप्रमाणे, सरकारच्या जे काही सरकारी अधिकारी असतात ते प्रत्येक वर्षी त्याची देखभाल दुरुस्तीसाठी पैसा उपलब्ध करून द्यायचा असेल हे देतील. आजूबाजूला जागा किती मला माहित नाही, मागील बाबा संस्थांचे लोक किती जागा आहेत, कधी घेणार नाही. प्रोसिजर कर, त्याला काही पोकळी जेसीबी लागत नाही. चेअरमन साहेब घ्यायचं असेल तर आज बसा, ऐका नाही आजच बसा, आताच बसा. जो देणार आहे त्यालाही विनंती करा की धार्मिक कामासाठी चाललं आणि वाटाघाटी करून त्याला जे काही पैसे द्यायचे ते पैशाचं नियोजन करा. कमी पडलं तर मी देईन, परंतु आज तो विषय संपून टाका. जागा नसल्याशिवाय कोणताही काम होणार नाही. जागा असली तर संडास, बाथरूम, भक्त निवास आणि विशेषतः बाहेरून येणाऱ्या लोकांना 1-2 मुक्काम करायचा असेल, आपल्या सर्व ज्या काही नवस असतात ते नवस फेडण्यासाठी विविध गावातून लोक येतात. त्यासाठी योगायोगाने माझ्याकडे आता मी पहिल्यांदा